चला तर मग आज आपण कैरी किसून कच्ची कैरी किसून कैरीपासून तक्कू बनवून घेऊ, लोणचं बनवून घेऊ, चटणी बनवून घेऊ. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला सांगा. माझ्याकडे ह्याला तक्कू म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठून पाहता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड, महाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला काही मी आंब्याची चटणी करून दाखवत आहे. तक्कू आहे हे. आंबे सोललेत, चांगले धुवून किसून घेतलेत आंबे. आता ह्याचं आपल्याला पाणी काढायचं आहे. आंबट आंबे आहेत म्हणून ह्याचं पाणी काढायचं आहे. म्हणून काय स्वच्छ पांढरा कपडा घेतला आहे मी आणि आता हे ह्याच्यामध्ये टाकून पिळून घेते. आता हे पाणी ह्याच्यामध्ये, हे सगळे आंबे ह्याच्यामध्ये टाकते खिसलेले. का तर हे आंबट आंबा आहे. गोड आंबा असला तर तुम्ही नाही पाणी काढून घेतलं तरी चालतं आहे, पण आंबट आंबा असल्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यावंच लागतं आहे. आता ह्याच्यामध्ये काढलं. आता असं स्वच्छ कापड घ्यायचं आणि ते कापड आपण सगळीकडून धरायचं, फाटणार नाही असं कापड घ्यायचं. आता हे घ्यायचं जसं पूर्ण ह्याचं पाणी काढायचं, दाबून पाणी काढायचं. जास्त सुकं करू नका. जास्त सुकं केल्यानंतर पण ते चांगले लागत नाही. आपल्याला फोडणी द्यायचं आहे ना, बस एवढंच सुकं करायचं, जास्त सुकं करायचं नाही. का तर एवढं पाणी निघालं तर आपल्याला ते आंबट लागत नाही. आता बघा, ह्या पाण्यामध्ये आपण हे सुद्धा धुवू शकतो. हो का, ह्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि हे भिजवून धुवायचं. थोडं मीठ टाकल्याशिवाय निघत नाही बरं का. आता मी तुम्हाला मीठ टाकून हे स्वच्छ करून दाखवते. ह्याच्यात चांदीचे चैन जोडवे टाकले ना, ते सुद्धा खूप चांगले होते बघा. आता हो का, हे पाणी घेतलं. हो का, तुम्हाला पितांबरी लागत नाही, काय लागत नाही. हो, किती स्वच्छ होते. सगळे डाग निघते ह्याच्यावरचे आणि एकदम स्वच्छ होते बरं का. तांब्याच्या भांड्यासाठी पाणी आपण वेगळं ठेवायचं, एक बॉटलमध्ये ठेवायचं. त्याच्यात मीठ टाकल्याशिवाय निघत नाही. मीठ अवश्य टाका, मीठ विसरू नका बरं का. आता हो का, हे भिजवून ठेवायचं मिठाच्या पाण्यामध्ये. स्वच्छ होतं आहे आणि परत ह्याला साबणाने घासून घ्यायचं. आता त्याच्यासाठी चटणीसाठी लागणारं साहित्य बघा. हे कणी मेथ्या येतात, ही बडीशोप आहे, हे जिरे आहेत, ही धने आहेत. आता हे कणी कांदा चिरला आहे मी. कांद्यामध्ये करणार आहे, तुरंत खायला करणार आहे. आणि तुम्हाला जर असं टिकवायला, वर्षभर टिकवायला करायचं असते तर कांदा टाकू नका. मी ही खायला करणार आहे म्हणून ह्याच्यामध्ये कांदा टाकायला. तुम्ही न कांदा टाकता फक्त आंब्याचा करा. हे सगळे मसाले टाका. आता ह्याच्यामध्ये काळ्या मिऱ्या, 2 लवंगा एवढ्या राहिल्या टाकायच्या, बाकी काही नाही. जिरे मोहरी फोडणीला टाकायचे आणि त्याच्यामध्ये मिरची टाकून, कांदा भाजून मिरची टाकून हे मसाले अगोदर मी भाजून घेते आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन गार होऊ देते. गार होऊ द्यावी लागते. गार नाही झाली तर हे मिक्स करता येत नाही. मिक्स केलं तर हे खराब लागते. थोडं हे कांदे टाकल्यानंतर आता हे कांदे भाजून घेते आणि नंतर आपल्याला परत हे सगळं मिक्स करायचं आहे. हे मसाले सगळे मिक्सरमधून काढायचे भाजून. आता हे मसाले मी कढईमध्ये चांगले भाजते आणि मिक्सरमधून भाजून काढते. आता हे काही मेथ्या टाकायला मी ह्याच्या नजी काढते. आता हे बडीशोप टाकायले, हे जिरे टाकले, हे धने टाकले. हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं. हे भाजून घेतल्यानंतर हे चांगलं भाजून घेते मी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग टाकायचा आहे. आता हे चांगलं भाजून घेते आणि मिक्सरमधून बारीक करून घेते. परत हिंग, लाल मिरची, हळद हे चांगलं भाजू द्यायचं बरं का. आणि जास्त बारीक काढायचा नाही, मोठा मसाला काढायचा. कांदा तळून घ्यायचा अगोदर. कांदा तळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आणि मसाले टाकल्यानंतर आपल्याला ते आंब्याचं टाकायचं आहे. आंब्याचं टाकून हलवायचं आहे बरं का ह्याला. आणि तुम्हाला फक्त आंब्याचं करायचं असलं तर तेल गार झाल्यावर त्याच्यातलं आंबे असे पिळायचे आणि तेल तळून चांगलं त्याची फोडणी घ्यायची आणि ते तेल गार झालं की त्याच्यामध्ये ते आंब्याचं टाकायचं आणि थोडं हलवायचं. आता मी हे व्हिनेगर टाकणार आहे. व्हिनेगर टाकल्यानंतर भरपूर दिवस टिकतं आहे. आता हे चांगलं भाजून घेते आणि मिक्सरमधून काढून घेते. ही मेथ्या मी थोड्या ठेवल्यात फोडणीमध्ये टाकायला. आणि थोडी लवंग आणि काळी मिरी हे टाकायच्यात आपल्याला.
बाहेरचा मसाला नाही आणला तरी चालतंय. हे मसाला छान भाजून घ्यायचा, खरपूस भाजायचा चांगला. हिंग टाकायचा फोडणीमध्ये. त्या दिवशी साधी केली होती, आता आज पाणी काढून केली. बघा ते पाण्यामध्ये टाकल्यावर किती सुंदर झाले बघा. ह्याच्यामध्ये जोडवे चैन खूप छान निघतात बरं का, पण मीठ टाकावं लागते. आता हे भाजून झालंय चांगलं, सुगंध यायला छान, तर उडायला. हो का आवाज यायला. आता हे गाळू देते, एका ताटात काढून गाळू. आता हे बघा तेल चांगलं गरम झालं, मसाले गार व्हायलेत. मसाले अजून काढले नाही. बघा इथं कांदा आहे आणि ह्याच्यामध्ये आंबा आहे ठेवलेला, खिसून ठेवलेला कच्चा आंबा. आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकू. हिंग पण टाकायचं आहे आपल्याला. आता तेल जास्त आहे म्हणून मोहरी लवकर तडत नाही. मोहरी जास्त टाका, मोहरी जास्त टाकलेली चांगली लागते ह्याच्यामध्ये. आता मोहरी तडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे, तोपर्यंत जिरे टाकायचे नाहीत. का तर मोहरी तडतडायच्या अगोदर जिरे टाकले ना तर तळी जळून जाते. हे लक्षात ठेवायचं. आणि काळे होते, काळे झाल्यावर आपल्याला खायला चांगले लागत नाही. आता हो का ह्याच्यामध्ये जिरे टाकायले. आता ह्याच्यामध्ये ही थोड्या मेथ्या टाकायले आणि 2-4 लवंगा आणि काळ्या मिऱ्या त्याच्यात टाकल्या. आता हे याच्यात नाही का कांदा टाकायला. कांदा टाकताना तेल जास्त असते ना, थोडी सावधानी बाळगायची, नाही तर त्या तेल हातावर येते बरं का. आपण हळूच टाकायचा कांदा, नाही तर हातावर येते तेल उडून हातावर आलं की पोळतं आहे हाताला आपल्या. आता हे पूर्ण कांदे मी टाकले त्याच्यामध्ये. हे कांदे चांगले भाजू द्यायचे, छान भाजायचे, एकदम करपट भाजायचे. जास्त काळे पण करायचे नाही, जास्त पण कच्चे पण ठेवायचे नाही. का तर आपल्याला चटणीला करायचेत ना, त्याच्यामध्ये चटणीमध्ये टेस्ट यावी लागते कांद्याची. तुम्ही कच्चे ठेवले तर कांदा कचकच वाजेल, ती काय भाजी नाही आहे, चटणी आहे ती आपली केलेली. आता एवढी चांगले कांदे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग टाकणार आहे, तोपर्यंत हिंग टाकणार नाही. आणि कांदे भाजायला जवळजवळ 5 ते 6 मिनिट लागते. तर एवढे कांदे चांगले भाजून घ्यायला. तर आपण काय करायचं, आता आपण कांदे भाजायला ना त्याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं. आपण मीठ टाकलं हे लक्षात राहावं म्हणून लक्षात ठेवायचं, नाहीतर जास्त मीठ टाकायचं नाही. हो का आता ह्याच्यामध्ये असं मीठ टाकलं ना की कांदा गोल्डन कलरवर छान भाजते. का तर आंबट आहे, त्याला मीठ जास्तच लागणार आहे, भरपूर लागणार आहे. एवढ्या मिठाने 2 चमचे मिठाने सुद्धा काय होणार नाही. हो का हे चमचे आहे ना, ह्या चमच्याने 2 चमचे मीठ टाकले, काही होणार नाही त्याच्याने सुद्धा. कांदा चांगला भाजून घेते. कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि हे मोकळं करायचं, सगळं चांगलं मोकळं करून परत त्याच्यामध्ये मिक्स करायचं. त्याच्यामध्ये अगोदर मसाले टाकायचे, हिंग टाकायचं आहे, लाल मिरची, हळद टाकायची, थोडं धने जिरे पावडर टाकायचं आणि ते मसाले काढायचे आहेत मिक्सरमधून. ते मसाले काढल्यानंतर धने जिरे पावडर नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. आता ह्याला चांगलं भाजू देते. आता हे बघा कांदा छान भाजला आहे, करपट भाजला आहे, चांगला खमंग, जास्त जळालेला नाही, गोल्डन कलर आला आहे. हो का बघायला दिसायला तुम्हाला. आणखीनसुद्धा थोडा भाजला तर चालतं, आणखीनसुद्धा थोडा भाजायचा, जास्त करपट करायचा नाही. पण आपल्याला मसाले टाकायचेच नाही ह्याच्यामध्ये, म्हणून आता मी बघा तुम्हाला मसाले टाकून दाखवते. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकली, आणखीन थोडी टाकायला. आता ह्या चमच्याने 3 चमचे मिरची आहे, तो का थोडं हलवून घेऊ आपण, का तर कांदा करपायला आहे. आता ह्याच्यामध्ये ना हे धने जिरे पावडर घालू, जो मसाला आपण दळाला ना तो मसाला घालू ह्याच्यामध्ये, पूर्ण टाकायचा बरं आपण, आणि त्याला हलवून घ्यायचं चांगलं.
आता ह्याच्यामध्ये बघा चवीपुरतं गूळ आणि थोडा शेंगदाण्याचं कूट काढून ठेवलं आहे. आता ही मी जे आपण दळलं होतं मी हे आंबा जे किसून घेतला होता ना ते ह्याच्यामध्ये टाकते. मीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर आणखीनसुद्धा थोडं मीठ टाका बरं. मीठ नाही टाकलं तर ह्याला बुरा येते लवकर, हे राहत नाही, टिकत नाही जास्त दिवस. खूप टेस्टी लागते बघा. उन्हाळ्याच्या दिवसात तर ना पोळीबरोबर, नुसत्या पोळीबरोबर जरी खाल्लं, हे भाजी जरी नसली तरी खूप टेस्टी लागते. आता याला आपण छान हलवून घेऊ एकदा. खालून वरून छान कलर येतं ह्याचा हलवला की. बघा किती छान झालं आहे बघा बरं. हलवून घेऊ याला चांगलं एकसारखं करू. छान हलवून घ्यायचं, एकसारखं एकसंध करायचं त्याला चांगलं. आता ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं थोडं गूळ टाकते 2 चमचे आणि शेंगदाण्याचं कूट पोहे खायचे 2 चमचे टाकले. आता ह्याच्यामध्ये मागून हिंग टाकणार आहे. मी विसरले पण आणि हिंग जळतं आहे पण, म्हणून मी मागून हिंग टाकणार आहे. हो का, असा हिंग टाकला तरी सुद्धा चालतं. ह्याच्यामध्ये लसूण पण जमतं आहे बरं का. हो का, ह्या चमच्यानी 1 चमचाभर हिंग टाकला आहे. आता मी हे सगळं एकसंध करते आणि तुम्हाला परत एकसंध झाल्यानंतर आणि तयार झाल्यानंतर ह्याला दाखवते. ह्याला आणखीन 5 मिनिट हलवायचे. आता बघा हे किती छान तयार झाले. जवळजवळ 5 मिनिट हलवलं बरं का मी ह्याला. आता हे का छान झालं. हे बंद करण्याच्या तयारीत आलेलं आहे. आता आपण बंद करून टाकतो आणि हे गरमच दुसऱ्या डब्यात काढायचे. का तर मी लोखंडाच्या कढईत केले. लोखंडाच्या कढईत कांदा चांगला भाजते आणि ह्याला पण टेक्स्चर चांगलं येते म्हणून ह्याच्यामध्ये केले मी. आता हो का ह्या चमच्याने 5 चमचे मीठ टाकले बरं का एवढं ह्याला. आणि हे 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि 2 चमचे गूळ टाकलं आहे. आणि तिखट तुम्हाला पाहिजे तसं टाका तुम्ही. आता हो का मी गॅस बंद करायला झालं. तयार झालं आहे. आता हे स्टीलच्या कढईमध्ये कांदा चांगला भाजत नाही. ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये आपण करून लागते म्हणून मी हे लोखंडाच्या कढईत केले. जगदीशी ह्याला बाहेर काढणारे लोखंडाच्या कढईतून, नाहीतर गंज उतरत आहे त्याच्यामध्ये, मग हे चांगला लागत नाही. माझा जर हे किसून अशा कच्च्या आंब्यापासून किसून तयार केलेला कैरीची चटणी, कैरीचं लोणचं म्हणा, कैरीची चटणी म्हणा, कैरीचा तक्कू म्हणा, किसून केलेला आहे. त्याच्यात कांदा टाकलेला आहे. तुम्हाला जर वर्षभर टिकवायचं असेल तर कांदा टाकू नका. फक्त मी कसं पिळलं होतं ना तसं पिळून पाणी काढा, अशी फोडणी देऊन व्हिनेगर घालून बरणीमध्ये ठेवून टाका. व्हिनेगर घातल्यानंतर कोणतीही वस्तू खूप दिवस टिकते. फक्त मीठ बरोबर असावं लागते. मीठ जर तुम्ही कमी टाकलं तर त्याला बुरशी येते बरं का. मग एवढं कष्ट आणि एवढी मेहनत केलेली आपल्याला फेकून द्यावी लागते. टेस्ट बघायची. आता हो का, आता असं खायचं थोडंसं घेऊन हो का असं. आणि मीठ छान झालं चवीला. का तर लोणच्याला, खाराला, अशा चटण्याला आंब्याच्या मीठ वरचढच घालावं लागते. वरचढ घातलं तर ते खायला छान लागत असते, नाहीतर खायला छान लागत नाही. आता हे मी माझं हे जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे कैरीपासून तयार केलेली चटणी तक्कू कसा वाटला. किसून केलेला आहे. तुम्ही ठेसूनसुद्धा करू शकता बरं का. असंच ठेसून करा, नाही तर चॉपरमध्ये चॉप करून करा, ते सुद्धा छान होते. चॉपरमध्ये चॉप केलेलं तर तक्कूमध्ये तुम्ही कांदा, लसूण, हिरवी मिरची हे सगळं चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आणि फोडणीवरून देऊन त्याला गार झाल्यानंतर आत टाकायची फोडणी त्याच्या. ते पण खूप दिवस टिकते. पण व्हिनेगर घाला. कोणतंही तुम्ही करा पण त्याच्यामध्ये व्हिनेगर घाला. हे कांदा घातलेले हे मी तात्पुरतं खाण्यासाठी तयार केलेले. जेव्हा मी वर्षभर खाण्यासाठी तयार करीन तेव्हा तुम्हाला दाखवेन. माझं जर हे तक्कू तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हे कैरीची चटणी तक्कू कसा वाटला. सबस्क्राईब करायला काय नाही, तुम्हाला माझं मोटिवेशन भेटतं आहे आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतात बरं का. एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आवडलं असेल तर आवडलं म्हणून सांगा, नाही आवडलं असेल तर नाही आवडलं म्हणून सांगा. ही चटणी भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, तुम्ही कशाबरोबर तोंडी लावून खाऊ शकता. ह्याच्याबरोबर भाजी नसली तरी सुद्धा चालते. खूप टेस्टी आहे बरं का. खूप पौष्टिक पण आहे, टेस्टी पण आहे. घरचा मसाला टाकला आहे. धन्यवाद.